सी मधील फाईल्सवरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. या ट्युटोरियलमध्ये आपण शिकू: एक फाईल उघडणे, फाईलचा डेटा रीड करणे, फाईलमध्ये डेटा लिहिणे. काही उदाहरणे. हे ट्युटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी उबुंटू ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 1110, जीसीसी कंपाइलर वर्जन 461 वापरत आहे. फाईलच्या परिचयासह प्रारंभ करूया. फाईल म्हणजे डेटाचा संग्रह आहे. ते एक डेटाबेस, एक प्रोग्राम, एक लेटर किंवा काहीही असू शकते. आपण सी वापरून एक फाईल तयार करून ऍक्सेस करू शकतो. आता सी मधील फाईल हँडलिंग वरील एक उदाहरण पाहू. मी प्रोग्राम लिहिला आहे. चला तो पाहू. लक्ष द्या, आपल्या फाईलचे नाव file.c आहे. या प्रोग्राम मध्ये आपण एक फाईल तयार करू आणि त्यात डेटा लिहू. मी कोड समजावून सांगते. ही हेडर फाईल आहे. हे मेन फंक्शन आहे. फाईल व्हेरिएबल घोषित करण्यासाठी आपण फाईल टाईप वापरू. फाईल व्हेरिएबल हेडर stdio.h च्या अंतर्गत घोषित केला आहे. फाईल व्हेरिएबल $fp हे पॉइंटर आहे. ते फाईल बद्दल सर्व माहिती संग्रहित करेल, जसे की त्याचे नाव, स्थिती आणि सध्याची माहिती. आपल्या स्लाइड्सवर जाऊ. आता आपण एक फाईल उघडण्यासाठी सिंटॅक्स पाहू. येथे fopen फंक्शन एक स्ट्रीम उघडते. नंतर हे स्ट्रीमसह फाईल जोडते. फाईल नेम म्हणजे फाईलचे नाव, जी आपल्याला उघडायची किंवा तयार करायची आहे. आपण फाईलच्या नावासोबत पाथ देऊ शकतो आणि आपण एक्सटेन्शन देखील देऊ शकतो. येथे आपण फाईलचा मोड देऊ शकतो. मोडचे प्रकार पाहूया. W रीड आणि लिहिण्यासाठी फाईल तयार करते. R फाईल रीड करण्यासाठी उघडते. A फाईलच्या शेवटी लिहिण्यासाठी. आता प्रोग्रामवर परत या. येथे आपण राइट मोड मध्ये sample.txt फाईल तयार करू. आपण पाथ दिला आहे हे पाहू शकतो. आपली फाईल डेस्कटॉपवर तयार होईल. नंतर आपण फाईलमध्ये स्टेटमेंट्स लिहू. वेलकम टू दी स्पोकन ट्युटोरियल आणि दिस इज अन टेस्ट एक्झाम्पल. printf दिलेल्या आउटपुट स्ट्रीम मध्ये आउटपुट लिहितो. fclose स्ट्रीम सह संबंधित फाईल बंद करते आणि हे रिटर्न स्टेटमेंट आहे. आता सेव्ह वर क्लिक करा. प्रोग्राम कार्यान्वित करू. कीबोर्डवरील Ctrl Alt आणि टी कीज एकत्रित दाबून टर्मिनल विंडो उघडा. संकलित करण्यासाठी टाईप करा gcc स्पेस file.c स्पेस -o स्पेस फाईल. एंटर दाबा. कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा /file. एंटर दाबा. आपण पाहतो की फाईल कार्यान्वित झाली आहे. आता आपण हे तपासू. होम फोल्डर उघडू. होम फोल्डर पर्यायावर क्लिक करा. आता डेस्कटॉप पर्यायावर क्लिक करा. येथे आपली sample.txt फाईल आहे. हे दर्शविते की आपली फाईल यशस्वीरित्या तयार झाली आहे. आता त्यास उघडू. फाईलवर डबल क्लिक करा. आपण येथे मेसेज पाहू शकतो. वेलकम टू दी स्पोकन ट्युटोरियल. दिस इज अन टेस्ट एक्झाम्पल. अशा प्रकारे आपण एक फाईल तयार केली आणि त्यात डेटा लिहिला. आता फाईलमधून डेटा रीड करणे पाहू. मी अगोदरच प्रोग्राम तयार केला आहे. मी तो उघडेल. या प्रोग्राममध्ये आपण sample.txt फाईलमधून डेटा रीड करूया आणि कन्सोलवर डेटा प्रिंट करूया. मी कोड समजावून सांगते. ही हेडर फाईल आहे. हे मेन फंक्शन आहे. येथे फाईल व्हेरिएबल आणि फाईल व्हेरिएबलचा पॉइंटर घोषित केला आहे. नंतर आपण कॅरेक्टर व्हेरिएबल C घोषित केला आहे. येथे आपण फाईल sample.txt रीड मोड मध्ये उघडूया. आउटपुट fp मध्ये संग्रहित झाला आहे. नंतर आपण कंडिशन तपासू. जर fp इस इक्वल्स टू null आहे. जर कंडिशन ट्रू असेल तर आपण मेसेज प्रिंट करू. फाईल डझंट एक्झिस्ट. अन्यथा हे दुसऱ्या कंडिशनसाठी तपासेल. while C is not equal to EOF. येथे EOF म्हणजे एंड ऑफ फाईल. हे इनपुटचा शेवट दर्शवितो. ही अशी कंडिशन आहे जेथे डेटा सोर्स मधून अधिक प्रमाणावर डेटा रीड केला जाऊ शकत नाही.
जर कंडिशन ट्रू असेल तर हे कन्सोलवर sample.txt फाईलमधून कॅरेक्टर्स दर्शित करेल. येथे getC विशिष्ट फाईल किंवा स्ट्रीममधून कॅरेक्टर परत देईल. आता हे आपल्या sample.txt फाईलमधून कॅरेक्टर परत देईल. putchar हे कन्सोलवर कॅरेक्टर दर्शविण्यासाठी वापरले जाते. नंतर हे कॅरेक्टरला व्हेरिएबल सी मध्ये संग्रहित करेल. येथे आपण फाईल बंद करू आणि हे रिटर्न स्टेटमेंट आहे. आता सेव्ह वर क्लिक करा. प्रोग्राम कार्यान्वित करू. टर्मिनलवर परत या. संकलित करण्यासाठी टाईप करा gcc स्पेस रीडफाईल डॉट सी स्पेस -o स्पेस रीड. एंटर दाबा. कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा .read. असे आउटपुट दर्शविले जाईल. वेलकम टू दी स्पोकन ट्युटोरियल. दिस इज अन टेस्ट एक्झाम्पल. हे ट्युटोरियल येथे समाप्त होत आहे. परत स्लाइड्सवर जाऊ. संक्षिप्त रूपात या ट्युटोरियलमध्ये आपण शिकलो: फाईल हाताळणे, फाईलमध्ये डेटा लिहिणे. उदाहरणार्थ fp = fopen sample.txt, w. फाईलचा डेटा रीड करणे. उदाहरणार्थ fp = fopen sample.txt, r. असाइनमेंट: टेस्ट फाईल तयार करण्यासाठी प्रोग्राम लिहा. टेस्ट फाईलमध्ये तुमचे नाव आणि ॲड्रेस लिहा. नंतर सी प्रोग्राम वापरून त्यास कन्सोलवर दर्शवा. प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. सहभागासाठी धन्यवाद.